भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी क्रॉफर्ड मार्केट इथे दौरा सुरू केलेला आहे। त्याची ताजी दृश्य आता आपल्यापर्यंत पोहोचतायत। किरीट सोमय्या यांच्या या दौऱ्याच्या निमित्तानं पालिका अधिकाऱ्यांची कान उघाडणी केली जाते। क्रॉफर्ड मार्केट इथे अनेक फेरीवाले गेल्या अनेक वर्षापासून मोक्याच्या जागा अडवून बसलेले आहेत। तसंच तिथे फुटपाथवरून चालणं सुद्धा सर्वसामान्यांना अशक्य झाले, कारण या फेरीवाल्यांचं तिथे अतिक्रमण आहे। इतकंच नाही तर येता जाता तिथे अनेक महिलांना सुद्धा आव्हानात्मक स्थितीला तोंड द्यावं लागतं। या संपूर्ण स्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि अतिक्रमण विरोधी पथकाला अधिक सक्रिय का केलं नाही हे विचारण्यासाठी किरीट सोमय्या सध्या क्रॉफर्ड मार्केटचा दौरा करतायत। त्याची ही अत्यंत ताजी दृश्य आपल्या समोर येत आहेत। आमचे सहकारी आणि प्रतिनिधी या घटनास्थळी उपस्थित आहेत। दरम्यान किरीट सोमय्या यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं तिथे बऱ्यापैकी गर्दी जमलेलीही आपण पाहू शकतोय। क्रॉफर्ड मार्केट हा मुंबईचा एक अत्यंत गजबजलेला परिसर आहे। या परिसराच्या मध्ये महात्मा फुले मंडई आहे। या मंडईच्या आसपास असलेल्या अनेक दुकानांमध्ये मुसलमान व्यापारी आहेत। त्यांनी अनधिकृतपणे मुसलमानांच्याच फेरीवाल्यांना फुटपाथवर स्थान दिलेलं दिसतंय। या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी आमचे सहकारी आणि प्रतिनिधी जय पवार घटनास्थळी आहेत। जय, माझा आवाज येतोय? हो सर। आता क्रॉफर्ड मार्केट म्हणजेच आपल्यासाठी महत्त्वाची असलेली महात्मा फुले मंडई, या मंडईच्या परिसरामध्ये अतिक्रमण विरोधी पथकावर किरीट सोमय्या का चिडले? निश्चितच सर, खरं पाहायला गेलं तर आता मुंबईतील बांगलादेशी फेरीवाल्यांच्या विरोधात सध्या मोठ्या प्रमाणात कारवाई ही सुरू असताना पाहायला मिळते आणि यामध्ये आज प्रामुख्याने डॉक्टर किरीट सोमय्या यांनी अचानकपणे ही संपूर्ण भेट या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे एक त्यांच्या समोर जे आहे ते जे कोणी अनधिकृत तिथे फेरीवाले असतील किंवा मग दुकानदार आहेत त्यांच्या विरोधात आता थेट कारवाई हे किरीट सोमय्या या ठिकाणी करताना पाहायला मिळतात आणि ते स्वतः त्या ठिकाणी त्या लोकांपर्यंत पोहोचत आहेत। त्यांच्याकडनं त्यांच्या प्रमाणपत्र असेल किंवा जातपत्र या सर्व संबंधित गोष्टीला ते विचारतात आणि जर त्या त्यांच्याकडे नसतील त्याच ठिकाणी त्यांच्यासोबत पीएमसीचे सुद्धा काही अधिकारी जे असल्याचं पाहायला मिळतं आणि या संपूर्ण एक टीमने हे खरं तरी संपूर्ण कारवाई या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे। एक पुढचा प्रश्न असा आहे की गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये सातत्यानं अतिक्रमण विरोधी पथकाच्या मार्फत फुटपाथ मोकळे करणं असो किंवा फुटपाथावरील विविध प्रकारची अतिक्रमण हटवण्याचं काम असो हे हाती घेतलेलं दिसतंय। आता किरीट सोमय्या यांचा दौराही त्याच अनुषंगानं होतोय का? नक्कीच, खरं म्हणजे यापूर्वी ज्या वेळीच महापौर रितू तावडे यांनी पदभार स्वीकारला त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आपण पाहिलं होतं की किरीट सोमय्या यांनी अनेक ठिकाणच्या बांगलादेशी फेरीवाल्यांच्या विरोधातील संबंधित कागदपत्र हे त्या ठिकाणी रितू तावडे यांच्या समोर उपस्थित केलं होतं आणि त्या संदर्भातील एक बैठक सुद्धा त्या ठिकाणी पार पडली होती आणि त्याच वेळी त्या ठिकाणी रितू तावडे यांनी सुद्धा आश्वासित केलं होतं की जे काही मुंबईमधील अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रकार हा सुरू आहे त्याचबरोबर वाढत्या बांगलादेशींच्या फेरीवाल्या संदर्भात सुद्धा कारवाई ही नक्कीच होईल असल्याचे आश्वासन त्या ठिकाणी रितू तावडे यांनी दिलं आणि यानंतर आता एक धडक कारवाई या ठिकाणी किरीट सोमय्या यांच्या माध्यमातून केलेली पाहायला मिळते। सीपी ऑफिसचा हा संपूर्ण परिसर आहे, अतिशय मार्केटचा संपूर्ण परिसर आहे। या ठिकाणी अनेक नागरिक हे खरेदीसाठी येत असतात, मात्र या संपूर्ण परिसरात सुद्धा अनेक हे अनधिकृत सुद्धा दुकानदार आहेत किंवा फेरीवाले या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आहेत आणि याच्यावरतीच आता कारवाई करण्यासाठी थेट अचानकपणे किरीट सोमय्या या ठिकाणी पोहोचल्यात आणि थेट ठिकठिकाणी जाऊन त्यांची संपूर्ण चाचपणी करत एक संपूर्ण जबाब विचारत आहेत। त्याचबरोबर थेट कारवाई सुद्धा या ठिकाणी किरीट सोमय्या यांच्या माध्यमातून करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। माझा पुढचा प्रश्न जय असा आहे की याच महात्मा फुले मंडईच्या समोरच मुंबई पोलीस आयुक्तांचं कार्यालय आहे। मुंबई पोलिसांच्या नाकाखाली इतकं मोठं अतिक्रमणाचं रॅकेट कसं चालू शकतं या परिसरात? नक्कीच याच संदर्भातली चौकशी करण्यासाठी खरं म्हणजे किरीट सोमय्या हे या ठिकाणी पोहोचल्याचं पाहायला मिळतं। यापूर्वी त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तालयाला सुद्धा याबाबतचं पत्र हे दिलेलं होतं आणि यानंतर आता थेट त्यांनी एक सरप्राईज व्हिजिट या ठिकाणी केलेलं पाहायला मिळतं आणि या ठिकाणी प्रत्येक दुकानदाराला जाऊन ते आहे ते त्यांच्यासोबत पीएमसीचे काही वरिष्ठ अधिकारी सुद्धा उपस्थित आहेत आणि या संपूर्ण एक टीम करून ही जी आहे ते किरीट सोमय्या या ठिकाणी कारवाईसाठी रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळत आहे। ठिकठिकाणचे दुकानदार असतील किंवा मग फेरीवाले यांच्याकडे जाऊन जाब विचारत असल्याचं पाहायला मिळतं आणि
थेट ही कारवाई सुद्धा त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. जय, हा एकदा परिसर आपल्या प्रेक्षकांना सांगा की हा कितपत संवेदनशील परिसर आहे. इथे अशा प्रकारे फेरीवाल्यांचं अतिक्रमण हे भविष्यात कुठल्या गोष्टीला अवतरण देऊ शकतं ते जरा सांगा, कारण आपले अनेक प्रेक्षक हे मुंबईच्या बाहेरचे आहेत, ते सुद्धा आता ही बातमी पाहतायत. नक्कीच बेकायदेशीर फेरीवाल्याने बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात आता किरीट सोमय्या हे आक्रमक झालेलं पाहायला मिळतं आणि सध्या पोलीस मुख्यालयाच्या समोर हा संपूर्ण ही महात्मा गांधी मंडई आहे आणि या ठिकाणी किरीट सोमय्या यांनी जी अचानकपणे जी भेट घेतली आहे, या ठिकाणी अनेक फेरीवाले हे अनधिकृतपणे काम करत असल्याचं सुद्धा या ठिकाणी त्यांना दिसून येते. त्यामुळे थेट आता त्यांची एक धडक कारवाई या ठिकाणी या परिसरात होताना पाहायला मिळते. खरं म्हणजे हा संपूर्ण खरेदीचा परिसर आहे. ठिकठिकाणी या म्हणजे या संपूर्ण परिसरामध्ये अनेक व्यावसायिक लोक असतात, त्याचबरोबर अनेक कंपन्या सुद्धा आहेत. ठीक आहे जय, थोडं थांबा, तुम्ही थोडं थांबा, एकदा किरीट सोमय्या काय बोलतात ते ऐकूया. जन्म प्रमाण पत्र आधार सस्पेंड करवाया, तो ये भी 2-4 जाएंगे ना, कोई चीजें होंगे. लाइसेंस है, हफ्ते का लाइसेंस कृष्णा 2 मिनिट ज्या पद्धतीने अब्दुल रहमान ट्रीट मुंबई पोलीस आयुक्तांचा कचेरीच्या समोर बघतो मिनी बांगलादेशी सारखी अवस्था. रोज इथे आज सगळा परिसर रस्त्यावर फुटपाथवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरीवाले आणि काम करणारे चांगले बांगलादेशी. इथे आपण फुटपाथ बघतो, फुटपाथ बघ दुकान हे बघा रस्त्यावर. महापालिकेचे सगळे अधिकारी आज उपस्थित आहेत. सगळ्यांनी मान्य केले, जे लायसन दाखवतात ते लायसन नाही दे, भलतात काहीतरी फोटो. आणि म्हणून मी महापालिकेच्या सगळ्या अधिकाऱ्यांना, माझ्या सोबत 4 नगरसेवक पूर्व नगरसेवक आहेत, आम्ही त्यांना सांगितलं 24 तासात कारवाई झालीच पाहिजे. आणि आज जशी साफसफाई आहे तसंच इथे कोणी चालू शकत नाही. आणि जे कायदेशीर आहेत त्यांना प्रोटेक्शन, जे बेकायदेशीर आहेत त्यांचा ताबडतोब डिमोलिशन. ज्या पद्धतीने तुम्ही येणार म्हणूनच या ठिकाणी संपूर्ण मोहीम राबवली जात होती. आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा आधीच साफसफाई केली जात होती. अगदी खरं आहे. याचा अर्थ असा आहे की जे रोज होते ते बेकायदेशीर आहेत. किरीट सोमय्या येणार आहेत, भाजपचे नगरसेवक येणार, कुठे महापौर येणार, पण सगळे साफसफाई करतात, याचा अर्थ हे इलिगल आहेत. आणि आता तर तुम्ही बघितलं ना, रस्त्यावर हा दुकान बंद करून निघून गेला म्हणजे ते काय कायदेशीर थोडे होते. आणि सगळे महापालिकेचे अधिकारी उपस्थित आहेत. माझं महापालिका आयुक्त पोलीस आयुक्तांशी बोलणं झालं आहे. आम्ही मुंबईला बांगलादेशी मुस्लिम फेरीवाला मुक्त मुंबई करणार. अधिकृत फेरीवाले आहे त्यांना व्यवस्थित त्यांना दिलेल्या जागेवरच बसता येणार. रहदारीना चालण्याचा अधिकार आहे. ज्या पद्धतीने तुम्ही एका स्टॉल धारकाचा जो लायसन होता तो बेकायदेशीर ठरवलेला आहे, काय नेमकं ते लायसन मध्ये होतं, ती झेरॉक्स कॉपी होती, ओरिजिनल होतं, नेमकं कसं? सगळ्यात पहिले तो जो अधिकारी आहे महापालिकेला, मी कमिशनरला सांगणार याला सस्पेंड करा. तो अधिकारी दुसरे 5 महापालिकाचे अधिकारी उपस्थित होते, त्यांच्या समोर बोलतो साहेब लायसन्स आहे. तर मी त्यांना सांगितलं तू भाऊ तुम्ही वाचा, त्यात नावच नाही, फोटो बघता येत नाही. मग जो ज्याला जागा दिली होती एवढी आणि त्यांनी जागा एवढी काबीज केली होती त्याला विचारलं, तो बोलेले ये मेरे भाई का है, म्हणा ओरिजिनल लायसन घ्या, तो बोले घर पे. म्हणजे टोटल बेकायदेशीर. आणि महापालिकेचे काही कर्मचारी यांचा संगनमताने होत आहे. जसं जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यात अर्धा डझन महापालिकेचे अधिकारी सस्पेंड झाले, म्हणून आता सुधारणा सुरू झाल्या. आतापर्यंत मुंबई महापालिकेने 9 FIR केली आहेत जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यात. तसंच आम्ही हे
बेकायदेशीर बांगलादेशी फेरीवाला मुक्त मुंबई करणार. किरीटजी, कुर्ल्याला ज्या पद्धतीने एक घटना घडली त्याच्यानंतर ते फेरीवाले तिकडचे आता कमी होताना पाहायला मिळतात, तसे मुंबईत सुद्धा होऊ शकतात. मात्र हे का होताना पाहायला मिळत नाही? आता पहिल्या टप्प्यात मी कुर्ला ते मुलुंड हा भाग साफ केला. आता दुसरा फेज सुरू झालेला आहे. आता कुर्ला ते CST या भागात वेगवेगळ्या ठिकाणी मी जाणार आहे. पुढच्या आठवड्यात मी भुलेश्वरमध्ये जाणार आहे. भुलेश्वर सगळे हिंदू देवी देवतात आणि तिथे सगळ्या बांगलादेशी आहेत. आता हळूहळू सगळा परिसर टप्प्याटप्प्याने मुक्त करणार. हिंदी सर, में सर, बोलते ज्या या एक मराठी शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीने जे लायसन